फलटण येथे आज दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी मॅग व माऊली फाउंडेशन संचालित जनसेवा डायग्नोस्टिक सेंटर व फलटण बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने श्री स्वामी विवेकानंद जयंती आणि राष्ट्रीय युवा दिन राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंती निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते। या रक्तदान शिबिराचे उद्घाटन फलटण अतिरिक्त जिल्हा न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश श्री चतुर साहेब आणि फलटणचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी RD भुयारकर साहेब, श्री JN जाधव साहेब, श्री थापेकर साहेब, श्री फलटण येथील सुप्रसिद्ध वकील मुंबई हायकोर्ट ॲडव्होकेट विश्वनाथ टाळकुटे, फलटण बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट बापूसाहेब सरक, उपाध्यक्ष ॲडव्होकेट मयुरी शहा यांच्या शुभ हस्ते होऊन रक्तदान शिबिराला सुरुवात झाली। स्वामी विवेकानंद यांनी जी भाषणामध्ये सुरुवात केली, ते अधिवेशनाला गेले होते शिकागोला, त्या ठिकाणी सुरुवातीला त्यांनी ब्रदर्स अँड सिस्टर्स या शब्दाने सुरुवात केली। तशीच मी सुरुवात करतो। उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आपण एक मानव म्हणून जन्म घेतलेला आहे, तर माणसाने जर कधी माणसाशी माणसासम वागावे ही जर कधी प्रार्थना आपण नेहमी केली आणि आपण समाजामध्ये जे काही देणं लागतो, प्रत्येकाचं दायित्व आहे, आपण समाजामध्ये जर कधी प्रत्येकाने स्वतःची भूमिका निभावली तर खरोखर समाजात शांतता आणि समृद्धी लाभतात। त्या रक्ताच्या चाचण्यांमधून जी काही दुसऱ्यांची जी कोणाला काय झालेलं आहे किंवा काय रक्तामध्ये काय कमतरता आहे किंवा काय त्याला आजार होऊ शकतो किंवा झालेला आहे, तर या ठिकाणी आपल्याला स्वतःला जे माहिती आहे किंवा काही नॉलेज आहे ते आपण जर कधी दुसऱ्याला शेअर केलं, दुसऱ्याला सांगितलं, तर खरोखर त्यामधून काहीतरी नवीन माहिती मिळते। तर मला एक माहिती आहे, गुरुदेवांनी एक सांगितलं आहे की ज्याला डायबिटीज झालेला आहे त्यांनी जर कधी जेवताना रोज कोथिंबीर खाल्ली, आपली गावरान कोथिंबीर, सकाळी संध्याकाळी जेवणाच्या आधी एक जोडी कोथिंबीर खा आणि जेवताना पण खा, त्यातून तुमचा डायबिटीस पूर्णपणे निघून जाईल। त्याचप्रमाणे जर आपण कोणी कंबरमोडीचा पाला किंवा काही हाडमोडीचा पाला म्हणतात, ते जर कधी आपण लहानपणी पाहिलं असेल, कुठेही बांधावरती ते छोटंसं झुडूप येतं, त्याला पिवळं झूल येतं आणि आपण लहानपणी ते खेळत होतो ते उडवताना, तर ते जर रोज सकाळी 4-5 पानं खाल्ली तर त्याच्यामधूनही डायबिटीस पूर्णपणे पळून जातो। हा माझा स्वतःचा अनुभव, म्हणजे माझे जे सहकारी एक रेसिडेन्शियल कलेक्टर होते, त्यांच्या घरी 2-3 डायबिटीस होता, तर त्यामधून त्यांनी हे उपचार केले, तर तुम्हाला आश्चर्यजनक असं माहिती देतो की त्यामधून त्यांचं पूर्ण परिवाराचा डायबिटीस हा निघून गेलेला आहे। आज ॲलोपॅथी असणारे डॉक्टर्स आहेत, ते कुठलाच दावा करू शकत नाही की आम्ही पूर्ण रोग बरा करू शकतो। त्यामधून खरोखर आपलं जे काही आरोग्य आहे ते सुदृढ व्हायला मदत होते। तर या ठिकाणी जरी तुम्ही रक्ताच्या तपासण्या केल्या असल्या किंवा करत असाल, तर त्यासोबत ही देखील माहिती जर कधी तुमच्या पेशंटला दिली किंवा जे काही रक्ताच्या तपासण्या करून घेऊन जात असतील त्यांना जरी दिली, तरी मला असं वाटतं की यामधून माझी थोडी का होईना जनसेवा झाली असं मी मानतो। आपण या ठिकाणी मला बोलावले, या स्वागत केलं, मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे। धन्यवाद। मोफत दिलेलं आहे, कायम या जर गोष्टी बघितल्या तर ते व्यक्ती दातृत्व कसं असावं ते 2 व्यक्तींकडून शिकण्यासारखं आहे। त्यांच्या माध्यमातून कुठेतरी आपल्याला या ठिकाणी जनसेवा करण्याचा, जनसेवा ही ईश्वर सेवा आपण म्हणतो, त्या पद्धतीने या ठिकाणी कुठेतरी मार्ग मिळाला आणि त्या माध्यमातून हे सर्व उपक्रम या ठिकाणी होत आहेत। सर, आपण जर या ठिकाणी बघितलं तर या जनसेवेमध्ये आपल्या इथे एक नामांकित आहे रसाळ सरांची, रसाळ सरांच्या मॅडम या ठिकाणी आहेत, दिव्या रसाळ मॅडम, ज्या स्वेच्छेनं कुठलंही मानधन न घेता पाठीमागच्या 3 वर्षापासून स्वेच्छेने या ठिकाणी संचालिका म्हणून चांगल्या पद्धतीनं काम प्रत्येक त्यांनी सुरुवातीला माहिती घेतली की हा उपक्रम आहे हा सोशल माध्यमातून घेतलेला आहे, याच्यातून कोणाला पैसे कमवायचे नाहीत, गोरगरीब जनतेला कुठेतरी या ठिकाणी फायदा व्हावा, स्वस्तात या ठिकाणी उपचार मिळावेत इच्छा आहे असं दाखवून मॅडम या ठिकाणी सक्षमपणे 3 वर्षापासून या ठिकाणी मोफत सेवा देत आहे।
तर या ठिकाणी मी आजच्या या कार्यक्रमात मी जास्त वेळ घेत नाही, साहेबांनाही या ठिकाणी डायसाठी जाण्याचं आहे. तर खरं तर हा उपक्रम हा सामाजिक बांधिलकीतून पार पडत आहे. माझ्या माहितीप्रमाणे 5वा रक्तदान शिबिर असून 5व्या रक्तदान शिबिरामध्ये 90, 95, 100 पर्यंत या ठिकाणी दरवर्षी रक्तदाते या ठिकाणी रक्तदान करत आहेत. नुकतंच आमच्या एक 12 मेंबर सिनियर सदस्य ज्यांचा ऍक्सिडेंट झाला त्यावेळेस योगदान किंवा म्हणणं त्यांचं बहुमूल्य असं योगदान लाभलेले आमचे सर्वांचे कर्वा डॉक्टर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सर या ठिकाणी सौ कोठरे मॅडम, बाळासाहेब गोंगळे, राजेंद्र बोंद्रे सर आणि सूर्यकांत जोशी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करत आहोत. वेळ न दवडता मी आमच्या सर्वांचे लाडके न्यायाधीश, जिल्हा न्यायाधीश मी छत्रसाहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त केलं. यानंतर या कार्यक्रमाचा अखेरचा टप्पा म्हणजे आभार प्रदर्शनाचा. मी फेडरल वकील संघटनेचे अध्यक्ष यांना मी विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन यासाठी आता जे सरांनी सांगितलं की आपल्या आरोग्यासंदर्भात जो आजीबाईचा बटवा म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये बरेच असे हे आहे की आपण आयुर्वेदिकच्या माध्यमातून ते डायग्नोसिस करू शकतो आणि रिलीफ मिळू शकतो. याबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि प्रमुख पाहुणे यांनी वेळात वेळ काढून आपल्याला या ठिकाणी आले, आपल्या कार्यक्रमात शोभा वाढवली, त्याबद्दल फलटण वकील संघ आणि जनसेवा यांच्या वतीने आभार मानतो. आणि उपस्थित सर्व डोनर आणि सर्व जनसेवा आणि बारचे पदाधिकारी यांचे या ठिकाणी आभार मानतो. आणि या ठिकाणी कार्यक्रम संपला सर. विद्यार्थ्यांनो, नीट, जेई, सीईटी करायची आहे तर मग लातूर, पुणे, कोटा कशाला? आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी. उच्च शिक्षणातील निर्णायक वळणावरील दीपस्तंभ अर्थात रॉय सरांची फोटॉन करिअर अकॅडमी. नीट, जेई, रेग्युलर रिपीटर बॅचेस, MST CET बॅचेस, 100% निकालाची परंपरा, सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी IIT फॅकल्टी. तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी. आजच आपला प्रवेश निश्चित करा. फोटॉन आहे तर शक्य आहे. संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी, विसावा नाका, माने हॉस्पिटल शेजारी, सातारा. फोन 93 564 72. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.